मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मोबाईल नंबर पुनश्च लक्षात घ्या, 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझ्या मार्फत कोणीही कार्य करत नाही, मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करत असतो। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनची सेवा सुरू झालेली आहे। व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी अगोदर मला मोबाईल करावा। आपली जी काही समस्या आहे त्याबाबत मला जे काही आपल्याकडून माहिती हवी मी ती सांगेल, त्याप्रमाणे आपण माहिती टाकावी। 2-3 दिवसाच्या आत व्हॉट्सअपवर आम्ही माहिती टाकतो। 2 पान, 1 पान परीक्षणाचं आणि तुमच्या समस्याचं निवारण, आणि दुसरं उपासनेचं, आणि त्याच्यासोबत व्हॉइस मेसेज आम्ही करीत असतो। आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आपण विवाह, संतती, विवाहाच्या नंतर वैवाहिक सौख्य आणि पुढील संसार कसा चालेल, संसाराचं भाग्य कसं असेल ते आपण बघणार आहोत। पहिल्या प्रथम हे लक्षात घ्या, जे ज्योतिषी वर्ग आहे, पुजारी वर्ग आहे, जे ज्योतिष बघत असतात, तर विवाह विषय हा जन्मकुंडलीच्या माध्यमातून कधीही सोडवू नका। जन्मकुंडलीमध्ये जे लग्नस्थान दिलेले असते ते विवाह स्थान नसते, ते उदयमान असते। मी याविषयी अनेक ज्योतिष महासंघामध्ये बोललेलो आहे, अधिवेशनात बोललेलो आहे, पण त्याच्यात अजूनही बदल होत नाही। लग्नस्थान म्हणजे ते उदयस्थान आहे। लग्न त्यावेळेला उदयस्थानाला म्हटलं जात होते, पण आता लग्न म्हणजे विवाह, संसार असं म्हटलं जाते, शुभमंगल सावधान, परंतु तो शब्द तिथे नाही, ते उदयमान कुंडली असते। विवाहाची कुंडली जे सप्तम भावाची कुंडली असते, पंचम भावाची संतती भावाची असते, लाभ भाग्य, अशा तऱ्हेच्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो किंवा समस्येचं मार्गदर्शन आपल्याला घेता येते, परंतु याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते, हे लक्षात घ्या। पहिल्या प्रथम आपण हे लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला विवाहाची आपल्याला इच्छा आहे, विवाह करण्याची आपली मनोकामना आहे, त्याच वेळेला आपण विवाह बघू नका, त्याच्या अगोदर बघा। खऱ्या अर्थाने मुलाचा जन्म किंवा मुलीचा जन्म झाला त्याच दिवशी आपण पूर्ण कुंडली काढून घेतली तर त्याच्यामध्ये विवाहाचा हा प्रश्न येत नाही असं काही नाही, पण अगोदर सोडून घ्यावं। 20 वय झालं की 18-20 वय झालं, 21व्या वर्षी आपल्याला विवाह करायचा असतो। मुलाचा 18 वर्ष पूर्ण झालं की मुलीचा विवाह करायचा असतो। त्याच्यानंतर आपण लगेचच ज्योतिषाचं मार्गदर्शन करून आपण विवाह योग बघून घ्यायचा असतो। तर विवाह योग बघत असताना आपण विवाहाचे कारक ग्रह कोणते हे बघायला हवे। विवाहाचे कारक ग्रह हे वेगवेगळे कोणी म्हणत असले तरी ते चुकीचं आहे। विवाहाचा कारक ग्रह एकच आहे, म्हणजे तो शुक्र। शुक्र स्त्रीला पुरुषाविषयी, पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण लावतो, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होते आणि मग शुभमंगल सावधान होते। आता हा शुक्र विवाह ठरवतो, विवाह करवत नाही, हे लक्षात घ्या। विवाह करणारा ग्रह हा गुरु असतो, पण त्याची भूमिका ही शुक्राच्या नंतर येते, परंतु पुष्कळशे लोक गुरुच बघत असतात। गुरु बघून काहीही उपयोग नाही। विवाह मुहूर्ताच्या वेळेलाही 10वा गुरु, 8वा गुरु, 9वा गुरु, 12वा गुरु, 4था गुरु विवाह करत नाही, हे चुकीचं आहे। गुरु विवाहाच्या स्थानामध्ये कुठलंही कार्य करत नाही, कारण की गुरु हा स्वतः संन्यासी आहे, तो मंदिरामध्ये राहतो आणि त्याचा विवाह झालेला नाही, त्याला विवाहाविषयी कारकत्व पण दिलेलं नाही, अधिकार पण नाही। तो पूजाकरी आहे, कथा कीर्तन प्रवचनकारक ग्रह आहे। आपल्याला पूजाकरी किंवा कथानकर कीर्तन नाही करायचं आहे। प्रेमविवाह असो का ठरवून केलेला असो की इतर मार्गाने विवाह असो, विवाह निव्वळ वंशवृद्धीसाठी केला जातो, हे लक्षात घ्या। आणि वंशवृद्धिकारक हा शुक्र असतो आणि विवाह करणारा ग्रह पण शुक्र असतो, असा हा शुक्र आपल्याला बघायचा असतो। विवाहस्थानाकडे ज्या वेळेला शुक्र सरकत जातो त्यावेळेला तुम्हाला विवाहस्थळ येत असतात। आता तो पवन पावित्र्यात असला किंवा तो त्रिकोणाधीशीत असला
किंवा केंद्रेश असला किंवा त्रिकोणेश वयश असला, एकादशेस असला तर प्रेमविवाह हमखास होतात अशा लोकांचे. बहुतेकांचे प्रेमविवाह होतात 99% म्हटलं तरी चालेल, कारण इतकं अचूक ज्योतिषशास्त्र आहे. आता काही वेळेला प्रेमविवाह मुलं नाही म्हणतात, मुलंही नाही म्हणतात, नाही बा आमचं तसं काही नाही आहे. पण मग मुलगी आले, हे आले, स्थळ आले, ज्यावेळेला नकार देत असतात त्यावेळेला कुठेतरी लपवण्याचा हा प्रयत्न असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग एक दिवशी ते शेवटी विवाह करून मग आपल्याला सांगतात की आमचा विवाह झाला. काही मुलं सांगतात की बा आता आम्हाला आमचं ठरलेलं आताच ठरलेलं आहे असं काहीतरी सांगतात. परंतु त्रिकोणाधिष्ठित विवाह ही योग जो असतो शुक्राचा, हा बहुतांशी हा प्रेमविवाहच होतो, एवढं मात्र खरं. आता काही वेळेला मुलं साधी वगैरे असतात, काही आहेत तर प्रेमविवाह होत नाही, हे तितकंच खरं आहे. मग त्याच्याऐवजी मात्र ओळखीतून विवाह केला जातो. आणि ओळखीतून विवाह करत असताना सुंदर मुलगी मिळते, गौरवर्णी मिळते, चंचल हौशी मिळते, हे तितकंच आपल्याला बघायला मिळते आणि अनुभव पण येतो असतो. आणि त्यानंतर आपल्याला विवाह झाला, संसार झाला की संसार कसा होईल, काहीच्या वेळेला वाद होतात, घटस्फोट होतात असं आपण बघतो. पण वाद आणि घटस्फोट हे विवाह ठरण्याच्या पूर्वीसुद्धा ज्योतिषशास्त्राला बघता येते. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन घेता येते, करता येते. पण ह्याला जाणकार ज्योतिषीच हवा असतो, हे लक्षात घ्या. म्हणून विवाह ठरवण्याच्याच पूर्वी आपण गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा. तुमची एक नाडी असो, मृत्यू षडाष्टक असो, 7 गुण असो, 0 गुण असो, 5 गुण असो, काही असो, त्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. कारण गुणमिलन हे शास्त्रसंमत नाही. दोघांच्या परिपूर्ण कुंडली काढून दोघांच्या कुंडलीचं मिलन केलं तरच चालेल. आता आमच्या दोघांची एक नाडी होती, एक चरण होतं, एक नक्षत्र होतं. पुष्कळशे जण विवाहाला आमचा नकार होता, पण आमचा विवाह सुखाचा झाला. मला 2 मुलं, 4 नातू, 1 पंटीपण आहे, संसार सुखाचा आहे. तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आणि संततीच्या माध्यमातून संतती होणार आहे की नाही हे आपल्याला कळते. विवाह सुखाचा होणार आहे की नाही हे आपल्याला कळते. विवाहाच्या नंतर भाग्ययोग आहे की नाही हे आपल्याला कळते. काही वेळा आपण बघतो की आपल्याला सुनबाई आली, पत्नी आली की मग आपला उत्कर्ष होतो, नोकरी लागते, नोकरीचा पगार वाढतो, व्यवसाय होतो, एखादे 4 व्हीलर खरेदी होते, वास्तू खरेदी होते, म्हणजे हा भाग्याचा विवाह असतो. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं एखादा मुलगा झाला, मुलगी झाली आणि त्याच्या पावलाला मग वडिलांचं भाग्य होते, वाईचं भाग्य होते, 4 व्हीलर गाडी घेतली जाते, सोने चांदीचे दागिने खरेदी केले जाते, सर्व सुखाचा प्रवाह आपल्या घरामध्ये सुरू होतो, असा हा आपण बघत असतो. असं असताना आपल्याला हे मात्र विवाहाच्या पूर्व कळत असते, हे लक्षात घ्यावं सर्वांनी. याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे, हे पण तितकाच आपण करायला हवं. आता विवाहाचा प्रश्न बघत असताना विवाहामध्ये काय आपल्याला कळते, तर आता मुलीची पत्रिका असली किंवा मुलाची पत्रिका असली तर स्थळ हे कुठलं आहे म्हणजे किती दूरचं आहे, कुठलं आहे म्हणजे कुठल्या दिशेचं आहे, स्थळाचं वर्णन कसं आहे, रंग कसा आहे, वर्ण कसा आहे, स्वभाव कसा आहे, विवाहाच्या स्थळाची दिशा कुठली आहे, सासू सुनाचे संबंध कसे राहतील, संतती होईल की नाही होईल, विवाहाच्या नंतर भाग्ययोग आहे, लाभयोग आहे, नशीबयोग आहे, दैवयोग आहे, कर्मयोग आहे, भाग्ययोग आहे, हे सर्व आपल्याला विवाह ठरवण्याच्या पूर्वी कळत असते, हे लक्षात घ्या. या गोष्टी सगळ्यात जुळून आल्या की मग होकार द्यायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये मात्र नकार असला आणि तुमची पसंती वगैरे जर असली तरीही मात्र मग विवाह वादकारक होईल, घटस्फोट होईल, एखाद्या वेळेस संतती होणार पण नाही किंवा संतती विलंब होईल किंवा गर्भपात होईल किंवा संततीचा मृत्यू होईल, असे असते. घटस्फोट हा 3 तऱ्हेने होतो, एक मुलाकडून होतो, मुलीकडून होतो. आणि घटस्फोट जर जन्मकुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून असलाच तर घटस्फोट होतो. तर तिसरा हा दैवाधीन असतो, म्हणजे एखाद्याचा मृत्यू होतो आणि मग दुरावा निर्माण होतो, त्यालाच घटस्फोट म्हटलेलं झालं असलं. आता याच्यामध्ये आपल्याला एखादं स्थळ आहे तर मग त्याचं आरोग्य कसं आहे हे बघायला मिळते. वर्तमान स्थितीत आपण बघायला गेले तर आरोग्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे, तो बघायला हवा. तो म्हणजे एड्स आहे का, असे विकार आहे, रक्तगती संबंधित योग आहे का, कॅन्सर आहे का, टायफॉईड आहे का, त्वचारोग आहे का, पांढरकोड आहे का, लेप्रेसी आहे का, हे सगळ्याचं उत्तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून
कळून येत असते, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपल्याला एवढं हे कळत असताना मात्र हे कुंडली मिलनातून कळते, सर्वसाधारण नाही. पुष्कळसे लोक काय करतात की आम्हाला सर्वसाधारण समजून द्या, आम्हाला काही नाही, स्थळ कुठलं येईल काय येईल एवढंच बघून द्या. पण एवढ्यामध्ये नाही. आपला हा खऱ्या अर्थाने जन्म होतो, तो जन्म पहिला असतो आणि दुसरा जन्म हा विवाहाचा असतो, हे लक्षात घ्या. मुलीच्या दृष्टीने मुलाच्या दृष्टिकोनाने आपण बघितलं तर हा पुनर्जन्मच म्हणायला हवा. कारण दोघांच्यामध्ये संसार पुढे चालायला हवं. नुसता आपला संसार नाही, याच्यामध्ये मुलाबाळांचं भाग्य असते, घराण्याचं भाग्य असते, घराण्याचा लौकिक असतो, हे पण आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण ठरवायला हवं विवाह आपला जमतो की नाही. आणि एखाद्या वेळेत नाही जमत असलं तर मग अगदी नकाराची भूमिका घ्यावी लागते काही वेळेला. आणि काही वेळेला जर थोडीशी उपासना आराधना केली आणि होत असलं, नरम गरम होत असलं, शांतिगिंती करत असली तरी चालते. तेवढ्यावर करून आपण विवाह करू शकता, मात्र होकार मिळाला तरच. आता पहिला प्रथम आपण दोघंही जन्मकुंडलीच्या भावना बघायला पाहिजे, दोघांचे अंश बघायला पाहिजे, त्याच्यानंतर दोघांचे आलेख बघायला पाहिजे, दोघांचे दृष्टीयोग बघायला पाहिजे. आता दृष्टी म्हणजे काय? एका ग्रहाला 120 दृष्टी असतात, असे 12 ग्रह असतात आपल्याला. तर आपल्याला सर्वसाधारणपणे मंगळ दृष्टीचं महत्त्व जास्त आहे, गुरुदृष्टीचं महत्त्व जास्त आहे, शनिदृष्टीचं महत्त्व जास्त आहे. एवढं असलं तरी पण मंगळ आणि शनीची दृष्टी मात्र हमखास बघायला हवी. ती कुंडली मिलनातून आपण बघत असतो. आणि शनी मंगळाच्या दृष्टीचा प्रत्यार्पण योग असला, अनन्य योग असला, घातक योग असला, मृत्यू योग असला तर कदापिही विवाह करू नये असं आम्ही स्पष्ट सांगतो. आमच्या याच्यामध्ये हो किंवा नाही हे दोन शब्द येतात. आणि जर थोडीशी उपासना आराधना असली तर ते आम्ही तेवढी सांगतो आणि मग विवाहाला मोकळी देत असतो. त्याच्यानंतर गर्भयोगामध्ये आता मुलाची कुंडली आणि मुलीची कुंडली नव्हे तर गर्भयोगाच्या दोघांच्या कुंडल्या. कारण संतती ही एकाची होत नाही, संतती दोघं मिळूनच होत असते. म्हणून दोघांच्या कुंडल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या पूरक असल्या तरच संतती होते, नाही तर नाही होत. नाही तर मग विकृती संतती होते, पोलिओग्रस्त संतती होते, असे अनेक आपण अपंग संतती होते, अंधत्वाची संतती होते, ते पण आपण बघायला हवं. म्हणजे विवाहाचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे या दृष्टीतून आपल्याला कळू नये. एखादा समजा अल्पायुषी आला, तुम्ही विवाह केला, मग काय कराल? मग जोराचा शिक्का येतो, दुसरं स्थळ आपल्याला उणी मिळते आणि ते मात्र सुखावं होत नाही, मग दुःख आपल्या पदरी पडते. म्हणून दोघांच्या पत्रिकेत आयुष्य पण बघायला हवं, संतती पण बघायला हवी, संसार सुख पण बघायला हवं आणि एवढं बघत असताना आरोग्य पण बघायला हवं. आता एवढं झालं म्हणजे आपला संसार नाही, आपल्यासोबत आईवडील आहे, सासू सासरे आहे, त्यांचा संबंध येणारी मुलगी कशी राहील, सून कशी राहील, मुलगा कसा राहील, हे आपण बघायला हवं असते. ते जन्मकुंडलीच्या माध्यमातून नाही, ते विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला हे बघायला मिळत असते. त्याच्यातून आपल्याला मात्र दीर्घ अवधीच्या कुंडल्या काढाव्या लागतात. हे झाल्यावर एक लक्षात घ्या, आता पुढची गोष्ट, मुलाच्या कुंडलीत मुलीचं स्थान कुठे आहे आणि मुलीच्या कुंडलीमध्ये मुलाचं स्थान कुठे आहे. समजा मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीचं स्थान अनारोग्याच्या ठिकाणी असलं तर ती विवाह झाल्यावर आजारी पडेल. आणि तिथे नोकराच्या स्थानामध्ये असली तर ती नोकरानी म्हणूनच राहील. आणि ती धन ठिकाणी असेल तर ती धनसंपन्न योगामध्ये तिथे राहील. असं असताना ती सुखदुःखाच्या याच्यात असली तर मग तिथे दुःख निर्माण होईल. आणि ती जर सम्राज्ञीच्या योगात असली तर ती राणी बनून राहील. तसंच मुलाच्या कुंडलीमध्ये मुलगी कशी आहे, म्हणजे पत्नी कशी आहे, लक्ष्मी योगाची आहे तर लक्ष्मी वाढेल, सौंदर्य वाढेल, सुख वाढेल, हौस होईल, मौज होईल, सर्व गोष्टी होतील. पण हे कळते मात्र, हे लक्षात घ्या. आजही आपण विज्ञान करतात. बहुसंख्य लोक आपलं ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणून म्हणत असलं तर त्यांना मला एक सांगायचं आहे, आमचा ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आहे तर विज्ञान हे सांगू शकते का? विज्ञान हे सांगू शकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं तब्येत बिघडते, आरोग्य बिघडते, त्यावेळेला डॉक्टर येतो. एखादी घटना घडते त्याच वेळेला पंचनामाला पोलीस येतात. अगोदर कोणीच येत नाही. अगोदर तर जन्माच्या दिवशी तुम्हाला आराखडा करून दिलेला जातो आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, दीर्घकुंडलीच्या माध्यमातून, योगादी योग कुंडलीच्या माध्यमातून, भावादी योगाच्या कुंडलीच्या माध्यमातून. परंतु तसे मात्र आपण कुंडली तशी करून घ्यायला हवी. नुसती सर्वसाधारण जर आपण बघितलं, जन्माक्षर
ही जन्मकुंडली नसते, जन्मांक ही जन्मकुंडली नसते. कुंडली जर कॅम्प्युटरमार्फत काढली असली तर ती पण जन्मकुंडली नसते. आपण पारंपरिक पद्धतीची कुंडली काढायला हवी. त्याच्यात स्वभाव, शरीर, विद्या, विवाह, संसार, अपत्यप्राप्ती आणि आरोग्य आणि जीवनाचं उतार वयात काय आहे, उपासना, आराधना आणि एखादी यंत्रसिद्धी पण त्याच्यातून ज्योतिषाने द्यायला हवी. आणि हे प्रमाणशीर जर असेल तर दीर्घ आपल्याला जन्मकुंडली करून घ्यायला हवी. याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता विवाहाचा प्रश्न आपण बघत असताना त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं की संततीचा प्रश्न बघावा, लाभाचा प्रश्न बघावा, भाग्याचा प्रश्न बघावा. यासोबत सासू सासरे आपल्याला आहे म्हणून सासू सासऱ्यांचे पण त्यामध्ये आपण बघायला हवे की सासू सासरे आणि सुनेचे संबंध कसे असतील. आता या ठिकाणी मी सुनबाईंना थोडंसं 2 शब्द बोलू इच्छितो की तुम्हाला सुनबाई तुमचा विवाह हा पतीशी होत असला तरी हा पतीशी हा मात्र तुम्हाला दर्शनी भागामध्ये हा पतीशी विवाह होत असतो, परंतु सौभाग्य तुमचं ते असते ते सासू सासरे तुम्हाला देतात. सासू सासऱ्यांनी जन्म दिला, मुलाला दिला नसता तर तुम्हाला सौभाग्य कुठून मिळालं असतं हे लक्षात घ्या. म्हणजे सौभाग्याचं मूळ तत्व आहे सासू सासरे आहे, म्हणून सासू सासऱ्यांची सेवा करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. एकाच वेळेला तुमच्या पतीने हाका मारले नाही आणि त्याच वेळेला सासू सासऱ्यांनी तुम्हाला काही हाक मारले, आरोळी मारली तर पहिला प्रथम तुम्ही सासू सासऱ्यांकडे वळायला पाहिजे. सासू सासऱ्यांचं कार्य करून नंतर पतीचं कार्य करायला पाहिजे. हा क्रमवार आहे. आता आपण बघितलं, आपण देवादेकांचंही बघतो आहोत, त्यांचे संसार कसे झाले आहे, कसे आहे. रामाचा संसार 14 वर्ष दुःख भोगावं लागलं होतं. आपण पार्वतीची जी होती ती अगोदर पूर्व सती होती, तिला अग्निडाग द्यावा लागला होता. सीतेला सुद्धा अग्निडाग द्यायला होता. रुक्मिणीसुद्धा रुसून बसलेली होती. आपण हे बघतो. तर हे सगळं कर्मगतीचे असते. म्हणून हे आपण चांगलं कर्म असलं, घरामध्ये सासू सासरे हे अत्यंत आवश्यक वस्तू आहे. एखाद्यामध्ये तुमच्याकडे सुखसोयी नसला, फ्रीज नसला, टी व्ही नसला, गाडी नसली तरी चालेल, पण सासू सासरे असायलाच हवे. कारण सासू सासरे मूळ तत्व आहे. सासू सासरे हे झाड आहे आणि तुम्ही त्यांची फळं आहे. झाडच नसलं तर फळ कसं येणार आहे. तुम्ही जर ज्या वेळेला सासू सासऱ्यांचा अपमान करत असला, सासू सासऱ्यांची तुमची नकारात्मक भूमिका असली तर तुम्ही हा अपमान सासू सासऱ्यांचा नव्हे, तुमच्या सौभाग्याचा अपमान आहे, हा पतीचा अपमान आहे. तुम्हाला कळायला हवं. कारण सौभाग्य तुम्हाला कोणी दिलेलं आहे. पतीमुळे तुम्हाला सौभाग्य लाभलेलं नाही आहे, सासू सासऱ्यामुळे तुम्हाला सौभाग्य लाभलं आहे. असा तो विषय वेगळा झाला. आता आपण असो, मग व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनाची सोय झालेली आहे. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत 3 यंत्रशुद्धी आम्ही विनामूल्य देत असतो. ती ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी मागवून घ्यावी. पण ही तिघे यंत्रे सिद्धी काचप्रेम करून सर्वांना दिशेला शिलावायची आहे. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच ही मागवावी. 7 इंच रुंद 11 इंच लांब असं पाकिट घ्या. त्याच्यावर आपला पत्ता लिहा. त्याच्यावर 25 रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. मी सांगितलेला विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर. माझा मोबाईल नंबर 985000155558 महाराष्ट्र. हा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या. माझा जो यंत्रसिद्धी तुम्हाला हे अभिमंत्रित आम्ही करून दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला काही विशेष प्रतिष्ठापना करण्याची गरज नसते. फक्त स्थापना आपल्याला हा ज्वेलरच्या शोरूममध्ये लावा, केश करताना लावा, ब्युटी पार्लरमध्ये लावा, अभ्यासिकामध्ये लावा, हॉटेलमध्ये लावा, शाळा कॉलेजात लावा, दवाखान्यात लावा, मेडिकलमध्ये लावा. जिथे तुम्हाला लावायचं असेल तिथे तुम्ही लावू शकता. असो, आजचा कार्याचा उत्सव आपण इथेच करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. निर्मलाबाईंनी जे लेखन करून ठेवलेलं आहे ते मला जसं जसं अवगत असते तसं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, मार्गदर्शन करण्याचा असतो. त्यांचं लेखन हळूहळू मी बघण्याचा प्रयत्न करतो. वेळ मिळाला, चवळ मिळाली म्हणजे, आणि मी ते तुमच्याजवळ समोर ठेवतच असतो. असो, आजच्या कार्याचा समापन इथेच करूया.